सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। गरीब देश गरीबच का, है ना, याचं कारण मस्तपैकी कोणी सांगितलं? गुन्नार मिर्डाल। कोणी सांगितलं? गुन्नार मिर्डाल। आता गुन्नार मिर्डाल हे नाव आपण मस्त ऐकलं आहे। कुठून? तर आपण त्याचं पुस्तक गाजलेलं ते म्हणजे आशियन ड्रामा, बरोबर आहे, राईट। तर आज आपण त्यांची थेअरी समजून घेऊया। जबरदस्त आहे का? तर इंडियन प्लॅनिंग जे आहे, भारतीय नियोजन कालावधीमध्ये यांचं कॉन्ट्रीब्युशन जबरदस्त राहिलेलं आहे, है ना। ते कुठं? ते पुढं, पण पहिल्यांदा आपण काय समजून घेऊया? गुन्नार मिर्डाल यांचा संचयी कार्यकारण भाव सिद्धांत, क्युम्युलेटिव्ह कॉजेशन थेअरी। कशासाठी? की विकसनशील देश किंवा अविकसित देश अविकसितच का राहतात आणि विकसित देश निरंतर विकसितच का होतात? वाय रिच कंट्रीज बिकम अ रिचर अँड पुअर कंट्रीज बिकम अ पुअर। समजून घ्यायचं, थोडक्यातच आहे थेअरी, समजून घेऊया। चला बघा काय आहे। पहिल्यांदा तर आपण थोडस फॅक्ट्स पण माहित असले पाहिजे, कारण एमपीएससी यूपीएससी ले बाबा कधी कधी फॅक्ट्स विचारतात, मग गोंधळ होते का नाही? होते ना। तर मग आपण फॅक्ट समजून घेतलं पाहिजे। तर 1974 ला गुन्नार मिर्डाल यांना नोबेल प्राइज मिळालं होतं। कशामध्ये? इकॉनॉमिक्स मध्ये। कोणासोबत शेअरिंग होतं? कोणासोबत? फ्रेडरिच हायेक यांच्यासोबत, ऑस्ट्रियन इकॉनॉमिस्ट। कशावर मिळालं होतं? थेअरी ऑफ मनी अँड इकॉनॉमिक फ्लक्च्युएशन्स अँड पेनेट्रेटिंग अनालिसिस ऑफ इंटरडिपेंडन्स ऑफ इकॉनॉमिक सोशल अँड इन्स्टिट्यूशनल फेनॉमिना। खतरनाक विषय। याच्यावरूनच लक्षात येते की गुन्नार मिर्डाल हे कसे होते, त्यांची आयडिओलॉजी कशी होती। तर बघूया। तर आशियन ड्रामा बघा, आशियन ड्रामा अँड इन्क्वायरी इनटू द पॉवर्टी ऑफ नेशन्स, अँड इन्क्वायरी इनटू द पॉवर्टी ऑफ नेशन्स हे पुस्तक लिहिलं 1968 मध्ये। 10 वर्षाच्या स्टडी केला भारतामध्ये ना आजूबाजूच्या आशियन कंट्रीज मध्ये ज्या अविकसित आणि विकसनशील होत्या, आणि सांगितलं भाऊ लोचा काय आहे, है ना, लोचा काय आहे। तर त्यांची आयडिओलॉजी बघून घेऊया। तर काय? ही वॉज अ स्वेडिश केनेसियन पॉलिटिकल इकॉनॉमिस्ट अँड सोशोलॉजिस्ट। लक्षात आलं का? केनेसियन आहे, ऍडम स्मिथियन आहे का? नाही, केनेसियन आहे। केन्स कोण? तर वेलफेअर इकॉनॉमिस्ट। तो ऑब्विसली गुन्नार मिर्डाल कसे असतील? वेलफेअर इकॉनॉमिस्ट। सोशलिस्ट अँगलने ते विचार करायचे आणि त्यांनी सातत्याने कॅपिटलिझमवर, फ्री मार्केट इकॉनॉमीवर टीका केली की विकसनशील राष्ट्रामध्ये भांडवलवाद हा पुन्हा विषमता निर्माण करेल, त्यामुळे भांडवलवादाच्या पेक्षा स्टेट इंटरव्हेन्शन असलं पाहिजे। गेटिंग द पॉइंट, राईट? ठीक आहे। तर बघा काय म्हणतात, आंतरराष्ट्रीय आणि क्षेत्रीय असमानता। वाय देर इज अ इंटरनॅशनल अँड रिजनल, है ना, इनइक्वालिटीज। आंतरराष्ट्रीय स्तरावर देशादेशांमध्ये विषमता काय आहे आणि एका देशामध्ये क्षेत्रीय विषमता काय आहे, त्याचं कारण त्यांनी सांगितलं। त्यांचा एक कॉन्सेप्ट कॉल्ड ॲज अ जिओग्राफिकल ड्युअलिझम, भौगोलिक द्वैववाद, जिओग्राफिकल ड्युअलिझम। म्हणजे थोडक्यात याचा अर्थ असा की जिओग्राफिकल अँगलने जर आपण बघितलं, रिजनल अँगलने जर बघितलं, तर काही क्षेत्र आपल्याला विकसित होताना दिसतात आणि काही क्षेत्र अविकसितच राहतात। दे आर इन अ स्टॅग्नंट कंडिशन। बट आपण जर त्याच्या पॅराडॉक्सीमध्ये, त्याच्या आतमध्ये शिरायचा प्रयत्न केला, तर आपल्याला असं लक्षात येते की दिस डेव्हलप्ड रिजन्स, जे विकसित क्षेत्र आहेत, विकसित राष्ट्र आहेत, त्यांचा विकास हा जे अविकसित राष्ट्र आहेत किंवा अविकसित क्षेत्र आहेत त्यांच्या भरोशावर, द डेव्हलप्ड कंट्रीज और द डेव्हलप्ड रिजन्स आर डेव्हलप्ड
बिकमिंग अ रिच ॲट द कॉस्ट ऑफ द डेव्हलपिंग कंट्रीज ऑर द अंडर डेव्हलप्ड रिजन्स ऑफ कंट्री. लक्षात आले का? कॉल्ड ॲज अ जिओग्राफिकल ड्युअलिझम. दोन भौगोलिक क्षेत्र आपल्याला दिसतात. एक भौगोलिक क्षेत्र असं जे विकसित झालं आहे आणि दुसरं भौगोलिक क्षेत्र असं जे अविकसित किंवा विकसनशील आहे. तर विकसनशील याच्यावरही गुन्नार मिर्डाल यांची टीका होती. अरे बाबा, त्याचा विकासच झाला नाही, ते मागासलाय, त्याला विकसनशील कसं म्हणायचं, डेव्हलपिंग कसं म्हणायचं? बिकॉज द होल इकॉनॉमी स्टॅग्नंट, सो हाऊ वी कॅन से इट इज अ डेव्हलपिंग. ते पण क्वेश्चन मार्क होता. ठीक आहे, आता आपण बघूया की काय आहे बाबा. तर जगात काय सत्य आहेत? इकॉनॉमिक अँड जिओग्राफिकल अँगलने गुन्नार मिर्डाल म्हणतो की जगामध्ये 3 सत्य आहेत आणि विकसनशील राष्ट्राच्या दृष्टिकोनातून सुद्धा 3 सत्य आहेत. पहिले, जगाच्या दृष्टिकोनातून 3 सत्य. फार कमी देश श्रीमंत आहेत. व्हेरी फ्यू कंट्रीज आर रिच. अँड अधिक प्रमाणात गरीब देश आहेत. गरीब देशांची संख्या जास्त आहे. श्रीमंत देश निरंतर वृद्धिंगत होत आहेत. रिच कंट्रीज आर कॉन्सिस्टंटली कंटिन्युअसली ग्रोईंग. आणि गरीब देशांची वृद्धी खुंटीत आहे. अँड द ग्रोथ ऑफ डेव्हलपिंग ऑर द पुअर कंट्री इज स्टॅग्नंट. है ना. त्यानंतर तिसरं सत्य आहे, जगामध्ये श्रीमंत गरिबीमधील तफावत अधिक वाढत आहे. जगामध्ये जर रिच अँड पुअर याचं कंपॅरिझन केलं तर डिफरन्स गॅप बिटवीन द रिच अँड पुअर हॅड बीन कॉन्सिस्टंटली इन्क्रीजिंग. रिच बिकम अ रिचर, पुअर बिकम अ पुअर. यांच्यातली दरी जी आहे ती सातत्याने वाढत आहे. हे कुठलं? जगाच्या दृष्टिकोनातून. आणि विकसनशील राष्ट्रांच्या दृष्टिकोनातून म्हणजे पुअर कंट्रीच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर क्षेत्रीय विषमता श्रीमंत देशापेक्षा अधिक विस्तृत आहे. इन द डेव्हलपिंग कंट्रीज, है ना, रिजनल इम्बॅलन्स इज मच मोर प्रोनाउन्स्ड दॅन दी डेव्हलप्ड कंट्रीज ऑर द रिच कंट्रीज. म्हणजे श्रीमंत देशामध्ये गरीब क्षेत्र जे आहेत, गरीब राज्य फार कमी आहेत, गरीब क्षेत्र फार कमी आहेत, त्यांच्यात तफावत फार कमी आहे. पण भारतासारख्या, भारतामध्ये बघा, एकाकडे महाराष्ट्र, गुजरात जबरदस्त आणि तिकडे बिहार, झारखंड, विचारू नका. सो कॉन्ट्रास्ट है ना. क्षेत्रीय विषमता गरीब देशांत वाढत आहे. रिजनल इम्बॅलन्स जे आहे ते वाढत आहे गरीब देशांत आणि श्रीमंत देशात ते कमी कमी होत आहे. आणि तिसरं आहे, मागास क्षेत्रांचे मागासपणामध्ये मुख्य कारण काय आहे? तर प्रतिकूल परिणाम बॅकवॉश इफेक्ट आणि विस्तार प्रभावातील तफावत, स्प्रेड इफेक्ट याच्यातली गॅप, बॅकवॉश आणि स्प्रेड इफेक्ट याच्यातली गॅप, ह्या 3 कारण सांगितले विकसनशील राष्ट्र. आता हा प्रतिकूल परिणाम किंवा प्रतिकूल प्रभाव, बॅकवॉश इफेक्ट किंवा स्प्रेड इफेक्ट म्हणजे प्रसार विस्तार प्रभाव, हे काय आहे बाबा? हे काय सांगितलं आहे गुन्नारने, है ना. तर ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा, आपल्याला असं दिसतंय, आपण क्षेत्रीय दृष्टिकोनातून बघूया, जिओग्राफिकल दृष्टिकोनातून. तर आपल्याला असं दिसतंय की एक क्षेत्र आहे कोर रिजन. कोर रिजन म्हणजे कुठलं? असं रिजन बिकॉज ऑफ सम नॅचरल एन्डोमेंट किंवा काही ऍक्सिडेंटल एलिमेंट झाला की त्या क्षेत्राची असं काही होतं की तिथे विकास सुरू झाला, जुगाड जमला, विकास सुरू झाला, इंडस्ट्री बनल्या वगैरे सगळं सुरू झालं. आणि मग तिथे कॉन्सन्ट्रेशन ऑफ इकॉनॉमी, कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोसायटल इंटेलेक्च्युअल्स आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ द पॉलिटिकल पॉवर्स आणि हे सगळं व्हायला लागलं. तो क्षेत्र कुठला? मध्यवर्ती क्षेत्र, कोअर रिजन. एखादं क्षेत्र जर तुम्ही बघाल, एखादा रिजन बघा, तर तुम्हाला दिसते काही भाग हा कोअर झालाय जिथे सातत्याने डेव्हलपमेंट आपल्याला दिसते. जसं महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून बघा, मुंबई, पुणे कॉन्सन्ट्रेट, बाकीचे एरिया भकास. विदर्भाचा जर विचार केला तर नागपूर, बाकी भकास. तर त्याला आपण काय म्हणतो? कोअर रिजन. कोअर रिजन मध्ये
काय होतं, कॉन्सन्ट्रेशन है ना. बाहेरचे मजूर तिथे येतात, एम्प्लॉयमेंटसाठी तिथे येतात, तिथे इंडस्ट्री येते, तिथे फायनान्स येते, कॅपिटल येतो. बरोबर आहे, राईट. कॉन्सन्ट्रेशन झालंय, येणं आहे, कोर एरिया आहे, सेंटर मध्ये आहे, म्हणजे सेंट्रिपेटल फोर्स जबरदस्त आहे. बाहेरचा सब माल डब्बे में है ना. आणि बाहेर पेरीफेरी, काही एरिया पेरीफेरी, म्हणजे नागपूर सोडला का बाकीचा भस्सम, मुंबई सोडले का अख्खा महाराष्ट्र भस्सम. बरोबर आहे ना, राईट. तर हा जो भस्सम एरिया आहे तो कोणता, सीमावर्ती क्षेत्र, पेरिफेरल रिजन. या पेरिफेरल रिजन मध्ये काहीच नाही, बकास राहते, काहीच भेटत नाही. बरोबर आहे, हा इश्यू आपल्याला दिसून येतो. सो देर इज गॅप बिटवीन द कोर मध्यवर्ती क्षेत्र आणि सीमावर्ती पेरिफेरल रिजन. आता पेरिफेरल रिजन जो आहे तो भकासच राहते का, नाही. स्पिन ऑफ इफेक्ट पडतात. म्हणजेच कोर रिजन मध्ये जर काही गोष्टी घडत असतील चांगल्या, तर आपल्याला काय दिसतं, त्या बाहेर सुद्धा जातात, आजूबाजूच्या क्षेत्रावर त्याचा परिणाम पडतो, पॉझिटिव्ह परिणाम पडतो. आता जो पॉझिटिव्ह परिणाम पडतो म्हणजे बाहेरच्या क्षेत्राला, पेरिफेरल एरियाला त्याचा बेनिफिट होत असेल, त्याला आपण म्हणतो स्प्रेड इफेक्ट. काय म्हणतो आपण, स्प्रेड इफेक्ट. आणि कोर एरियामुळे, मध्यवर्ती क्षेत्राच्या कॉन्सन्ट्रेशनमुळे पेरिफेरल एरियाचं नुकसान होत असेल, म्हणजे इथून काही एक आतमध्ये जात असेल, बाहेर काही येत नाही, त्याला म्हणतो आपण बॅकवॉश इफेक्ट है ना. प्रतिकूल परिणाम किंवा प्रत्याधावी इफेक्ट, परिणाम किंवा प्रभाव है ना. आता इथे सीमावर्ती क्षेत्रातील इथे अट्रॅक्शन असल्यामुळे इथे लोक जातात, म्हणजे बहिर्स्थलांतर होते. काय होते, बहिर्स्थलांतर होते. इथून इकडे लोक जातात, आउट मायग्रेशन. चांगले हुशार बिशार सगळे तिकडे, म्हणजे ब्रेन ड्रेन होते, ब्रेन ड्रेन होऊ शकते. बरोबर आहे ना. तुम्हाला दिसेल ब्रेन ड्रेन होताना, हा तुम्हाला दिसेल एक. दुसरं, भांडवल बहिर्प्रवाह, इथलं सगळं तिकडे, बा ह्या इन्व्हेस्टमेंट करो, या बम बा कमाई मस्त आहे. बरोबर आहे. आपण बघा इंटरनॅशनल लेवलवर आपण बघतो ना, FDI, FII, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर कसे उडून जातात भरकन, है ना, टू चेज द प्रॉफिट. मस्तपैकी तिकडे तिकडे पोळत राहतात. जिथं माल भेटन, जिथं कमायला भेटन तिथं जाते. मग गरीब देशामध्ये येणार का, नाही. बरोबर आहे. म्हणजेच काय, कॅपिटल पण चाललं जाते, म्हणजे कॅपिटल आउटफ्लो होते. कच्चा माल बघा, सीमावर्ती क्षेत्रातून, पेरिफेरल क्षेत्रातून काय होते, कच्चा माल निर्यात होते, म्हणजे कोर एरिया मध्ये जाते है ना. एक्सपोर्ट होते कच्चा माल, आणि पक्का माल इथं आणल्या जाते, म्हणजे पक्का मालाची आयात होते है ना, इम्पोर्ट होते. अशा याच्यामध्ये काय होतं बाबा, कच्चा माल स्वस्त राहील का पक्का माल. बरोबर आहे, कच्चा माल स्वस्त राहील, पक्का माल महाग. म्हणजे टर्म्स ऑफ ट्रेड काय झालं, टर्म्स ऑफ ट्रेड इन फेवर ऑफ कोर रिजन. पेरिफेरल रिजनच्या याच्यात राहील का, नाही. आता आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून बघा, कोलोनियलिझमचं बघा, वसाहतवादाला समजून घ्या, तर तुम्हाला दिसेल कोर रिजन म्हणजे युरोप है ना, पाश्चात्य देश, आणि इकडे आपला भारत आशियन देश. हालत होती बेकार. इथून कच्चा माल, तिकडून पक्का माल, मँचेस्टरचा सगळा भस्सम, इंडस्ट्री भस्सम है ना. तर काय होते, हा बॅकवॉश. काय आहे, बॅकवॉश इफेक्ट. इथे सेंट्रिपिटल फोर्स जास्त असतो, आणि त्याच्यामुळे काय होते, निगेटिव्ह इम्पॅक्ट, नकारात्मक परिणाम पडतो. कशावर, सीमावर्ती क्षेत्रावर, म्हणजे विकसनशील राष्ट्रावर वगैरे याचा वाईट परिणाम पडतो. आणि मग काय होते, एकदा हा परिणाम पडला तर त्याची सायकल खट्टार सुरू राहते है ना. म्हणजेच काय, याची बर्बादी एकदा सुरू झाली की बर्बादी सुरू राहते. म्हणजे दुष्ट चक्र, विशियस सायकल जनरेटेड. दुष्ट चक्र, विशियस सायकल जनरेटेड. म्हणजे हे क्षेत्र गरीब होतं है ना, आणि हे गरीब झालं म्हणून पुअर और पॉवर्टी ब्रीड्स पॉवर्टी, अंडर डेव्हलपमेंट ब्रीड्स अंडर डेव्हलपमेंट,
अविकास जो आहे, मागासलपण, हे मागासलपणच निर्माण करू शकते आणि हे विशेष सायकल तयार होते. पण जर कोर रिजननी म्हणलं की बाबा मी तुझी काळजी घेतो, टेन्शन घेऊ नको, टेन्शन घेऊ नको. इथे आता काय होत आहे, इंडस्ट्रीज येत आहेत. इंडस्ट्रीज आल्यामुळे इथे आता झालं महागडे घर, ते इथून लेबर निघाले बाहेर स्वस्त याच्याकडे. इथं रिसर्च झाला, रिसर्च, आणि हा रिसर्च जर इकडे गेला आणि इकडे ऍग्रिकल्चर क्षेत्रामध्ये त्याला इनपुट दिलं तर ऍग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी वाढेल, है ना. इथे बेस्ट ऑफ द बेस्ट टॅलेंट येते, त्याच्यामुळे हेल्थ सेक्टर, एज्युकेशन सेक्टर पॉवरफुल होते. यांनी जर याला सेवा दिली तर यांचा सुद्धा विकास होऊ शकतो. आणि त्या प्रोसेसला म्हणतो आपण स्प्रेड इफेक्ट. त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, स्प्रेडिंग करतो. म्हणजेच पेरिफेरल एरियाचा सुद्धा कोअर एरिया हा विकास करून घेतो, आपले स्पिन ऑफ इफेक्ट पाडून, आपले ट्रिकल डाऊन करून. जर असं झालं तर काय होतं, हे क्षेत्र आणि हे क्षेत्र एकत्रित येतं, कॉन्व्हर्ज होतं. काय होतं, एकत्रित येतं आणि सोबत विकास होतो, कॉन्व्हर्जन्स होतं. आणि यानंच आपला धंदा पाहिला बॅकवॉशना, आणि याला सोडून दिलं तर डायव्हर्ज होतं, दूर दूर जाते. लक्षात आलं का, क्लिअर, ओके. तर म्हणजे आपल्याला काय दिसतंय, बॅकवॉश इफेक्ट आणि स्प्रेड इफेक्ट याचा परिणाम म्हणजे क्युम्युलेटिव्ह कॉजेशन थेअरी आहे. म्हणजे क्युम्युलेटिव्ह कॉजेशन थेअरी म्हणजे जर बॅकवॉश इफेक्ट हा जर निरंतर राहिला आणि हा प्रभावी राहिला स्प्रेड इफेक्ट पेक्षा, तर काय होईल, विकसनशील राष्ट्र किंवा अविकसित क्षेत्र नेहमीच अविकसितच राहतील. बरोबर आहे. आणि जर बॅकवॉश इफेक्ट पेक्षा स्प्रेड इफेक्ट जर जास्त पॉवरफुल राहिला तर कॉन्व्हर्जन्स होईल, मध्यवर्ती क्षेत्राच्या विकासासोबत, है ना, सीमावर्ती क्षेत्राचा सुद्धा विकास होणं शक्य होईल. पण खूप महत्वाचं आहे, पण आता म्हणलं विकसित राष्ट्रांले, डेव्हलप कंट्रीले, बाबा तुमची मर्जी, है ना. विकसनशील राष्ट्र म्हणलं तुमची मर्जी. वी आर डिपेंडन्स, थिअरी ऑफ डिपेंडन्सी. वी आर डिपेंडंट, आम्ही तुमच्यावर डिपेंड आहोत. तुम्ही पा का करता आमचं, डेरे बाबा अल्लाह के नाम, जमन का नाही. सो पेरिफेरल रिजन हॅज टू पुश इटसेल्फ, स्वतःला पुश करावं लागेल. गुन्नार मिर्डाल म्हणतात, खूप सुंदर आहे गुन्नार मिर्डालची थेअरी. काय म्हणतोय गुन्नार मिर्डाल, म्हणतात की भांडवली मुक्त अर्थव्यवस्था ही क्षेत्रीय विषमता निर्माण करते. इफ देर इज अ फ्री इकॉनॉमी, द कॅपिटलिझम विल परपिच्युएट द इनइक्वॅलिटी. तो माल छपाईच्या मागे लागलाय, त्याला कोणाचं कल्याण करायचं आहे, करायचं का कल्याण, आहा, बिझनेसमॅनले धंदा करायचा आहे ना, चाहे मंदा हो का गंदा हो, धंदा करायचा आहे. तो बाकीच्या भानगडीत पडते का, याचं कल्याण त्याचं. तुम्हाला नाही सर एनजीओ वगैरे चालवतात बाबा, अरे बाबा तो धंदा हो, इकडचा माल इकडून कमवायचा आहे का नाही. हा, तर मग भांडवली मुक्त अर्थव्यवस्था हे काही समता आणू शकत नाही. म्हणून गुन्नार मिर्डाल मंत्र देतात की डॉक्ट्राईन ऑफ बॅलन्स्ड रिजनल डेव्हलपमेंट, डॉक्ट्राईन ऑफ बॅलन्स्ड रिजनल डेव्हलपमेंट, समतोल क्षेत्रीय विकास करायला पाहिजे रे बाबा म्हणते. म्हणजे कसा, फॉर्म्युला सांगते बघा, डुईंग एव्हरीथिंग एव्हरीवेअर, सगळीकडे करा आणि सर्व काही करा. मग सगळीकडे करा आणि सर्व काही करा तर कसा, सो देर इज अ नीड ऑफ स्टेट इंटरव्हेन्शन, राज्याचा हस्तक्षेप असला पाहिजे. म्हणजे विकसनशील राष्ट्रांनी स्वतःच्या अर्थव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप केलाच पाहिजे तरच विकास होईल. मग हस्तक्षेप केला पाहिजे तर आपल्याला दिसतोय भारतामध्ये पंचवार्षिक योजना आपण राबवल्या, बरोबर आहे. मग पंचवार्षिक योजना जर आपण राबवल्या आहेत तर आपण हस्तक्षेप केला. मग हा गुन्नार मिर्डाल कुठे दिसला का, तर हो रे बाबा, पण तो कुठंतरी होते. ते कुठं, ते पुढं पाहू एक पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत राहायचं सोबत, म्हणजे तुम्हाला माहित होईल, ठीक आहे. पण इथं स्टेट इंटरव्हेन्शन, कसं स्टेट इंटरव्हेन्शन करायचं फार सुंदर सांगितलं मिर्डाल यांनी. डेलिबरेट रिजनल पॉलिसी करा म्हणते.
डेलिबरेट रिजनल पॉलिसी जबरदस्तीना हस्तक्षेप करून क्षेत्रीय योजना बनवा. क्षेत्रीय योजना बनवा. टोटल जसं 5 इयर प्लॅन एकच प्लॅन बनला तसा नाही, क्षेत्रीय योजना. भारतामध्ये आपल्याला दिसते हिल एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम, ड्रॉप प्रोन एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम आम्ही बनवला आहे. ट्रायबल डेव्हलपमेंट प्रोग्राम, ट्रायबल एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम आम्ही असे रिजनल प्रोग्राम्स बनवले आहे. नंतर तर आम्ही समविकास योजना पण बनवली आहे रिजनल डेव्हलपमेंटसाठी. म्हणजे गुन्नार मंडल यांचा आपण घेतला. ओके. हा, हेवी इन्व्हेस्टमेंट इन एज्युकेशन, हेल्थ केअर अँड इन्फ्रास्ट्रक्चर इन लॅगिंग रिजन्स. जे काय मागासलेले क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये कशावर भर द्यायचा बघा बरं. नुसते रस्ते, धरणं, इंडस्ट्री हे बांधूनच होते का? इन्फ्रास्ट्रक्चर नाही. एज्युकेशन अँड हेल्थ केअर व्हेरी इसेन्शियल फॅक्टर्स. का तर गुन्नार मिळणार हे काय केवळ इकॉनॉमिस्ट होते का? नाही, सोशिओलॉजिस्ट सुद्धा होते, वेलफेअर इकॉनॉमिस्ट होते. आणि त्यामुळे ते होलिस्टिक डेव्हलपमेंटचा विचार करायचे. ओनली इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असा त्यांचा थेसिस नव्हता. आणि म्हणून ते काय म्हणतात? हेवी इन्व्हेस्टमेंट इन एज्युकेशन, हेल्थ केअर अँड इन्फ्रास्ट्रक्चर. आणि तुम्ही बघा ह्या 3 गोष्टी जर केल्या ना, टेन्शनच नाही. काय नोकऱ्या करायची गरज की बाबा आम्ही नोकऱ्या देतो ना हे करतो, काय गरज नाही. इन्फ्रास्ट्रक्चर बनवा, इंडस्ट्री येईल. एज्युकेशन बेस द्या, लोक आपोआप टेक्निकली स्किल्ड बनतील. आणि हेल्थ केअर म्हणजे आरोग्य संबंध धष्टपुष्ट बनतील, मेंटल अँड फिजिकली स्ट्रॉंग झालं. आणि इन्फ्रास्ट्रक्चर आहे, लोक आपले धंदे सुरू करते ना. हे जे आहे ना, हेच केला साऊथ ईस्ट आशियन कंट्रीज ना. आणि मग रोअरिंग साऊथ ईस्ट आशियन कंट्रीज झाला 1990s मध्ये. याच्याच मुळे लक्षात घ्या, भारताने याच्यावरच फोकस. हे इकडे विचार नका, इकडे तर बाबा झेडपी सगळा बंद. झेडपी शाळा तुम्हाला दिसून येते आहे ना. ठीक आहे, असो. तिसरं, इम्पोजिशन ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल ट्रेड प्रोटेक्शन्स. कारण टर्म्स ऑफ ट्रेड हे विकसनशील राष्ट्राच्या विरोधात आहे. त्यामुळे इम्पोजिशन ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल ट्रेड प्रोटेक्शन्स टू शिल्ड वीकर इकॉनॉमिक्स फ्रॉम द अनइक्वल एक्सचेंज विथ अ स्ट्रॉंगर वन्स. है ना, अनइक्वल आहे एक्सचेंज. टर्म्स ऑफ ट्रेड हे इन फेवर ऑफ डेव्हलप कंट्रीज आहे ना. त्याच्यामुळे त्याच्यासाठी नॅशनल आणि इंटरनॅशनल ट्रेड इम्पोजिशन्स असले पाहिजे, रेस्ट्रिक्शन्स असले पाहिजे है ना. असं WTO मध्ये आपण म्हणतो असं है ना. भांडलो आणि WTOने बरेचसे नॉर्म्स त्यावर बनवलेले आहेत. म्हणजे स्टेट इंटरव्हेन्शन दिसून येतं. क्लिअर? ओके. तर आपल्याला काय लक्षात येतं, गुन्नार मिळाल हे मुक्त अर्थव्यवस्थेच्या विरोधात आहेत. का? कारण की मुक्त अर्थव्यवस्था विषमता निर्माण करते. मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये भौगोलिक दृष्टिकोनातून जर बघितलं तर काही क्षेत्र विकसित झाले आहेत, काही राष्ट्र विकसित झाले आहेत, काही राष्ट्र आणि काही राज्य, काही क्षेत्र हे अविकसित राहिलेले आहेत, स्टॅग्नंट राहिलेले आहेत. मग याच्यासाठी ह्या जिओग्राफिकल ड्युअलिझमसाठी बॅलन्स करायचं असेल तर स्टेट इंटरव्हेन्शनची गरज आहे. गेटिंग द पॉइंट? गेटिंग द पॉइंट? मग गुन्नार मिळालने कोणत्या योजनेमध्ये आपलं अँगल दिला भारतामध्ये ते आपण नंतर पाहूया. तर तुम्ही सोबत राहा है ना, लाईक करा, शेअर करा आणि अभ्यास तर करत असता. अभ्यासासाठी ऑल द बेस्ट.